नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिड कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. म्हणजे 52 वीक हायचा ब्रेकआउट या कंपनीने दिलेला आहे. या कंपनीचं नाव आहे JK पेपर लिमिटेड. तर या कंपनीच्या शेअरची किंमत 2014 मध्ये 37 रुपये होती आणि आज 526 रुपये या कंपनीच्या शेअरची किंमत आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये या शेअरची किंमत जवळजवळ 14 पटीने वाढलेली आहे. तर 10 वर्षामध्ये बँकेतसुद्धा 14 पटीने पैसे होत नाही किंवा एखादा प्लॉट घेतला तो सुद्धा इतक्या पटीने वाढत नाही. इतकं शेअर मार्केटमध्ये पैसे वाढतात. चांगल्या कंपनीचे शेअर्स घेतले तर 15 ते 20 वर्षामध्ये त्या शेअरची किंमत 10 पटीने, 15 पटीने, 20 पटीने वाढलेली असते. अशा पद्धतीने शेअर मार्केटचा फायदा होत असतो. तर ही जी JK पेपर लिमिटेड आहे, या कंपनीची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली आहे. कंपनी ब्रँडेड पेपर्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक आणि कोटेड पेपर्स आणि हाय एंड पॅकेजिंग बोर्ड्समध्ये आघाडीची कंपनी आहे. लोकांच्या गरजांसाठी शाश्वत पेपर सोल्युशन पुरवते. एकाही नैसर्गिक जंगलाच्या झाडाला इजा न करता सोशल फॉरेस्ट्रीद्वारे कागदाची निर्मिती करते. पेपर आधारित सोल्युशन 100% बायोडिग्रेडेबल म्हणजे जैवविघटनशील आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहेत, जे ग्राहकांना शाश्वत भविष्याकडे स्विच करण्याचा पर्याय देतात. 1962 मध्ये ओडिशा येथे युनिटची स्थापना करण्यात आली. आज ऑफिस पेपर्स, कोटेड पेपर्स, रायटिंग आणि प्रिंटिंग पेपर्स आणि हाय एंड पॅकेजिंग बोर्ड्समध्ये अग्रगण्य भारतीय खेळाडू आहेत. त्यांच्याकडे एकात्मिक पल्प आणि पेपर मिल आहेत. ओडिशा आणि गुजरात सोनगड येथे युनिट आहेत. भारतातील ब्रँडेड पेपरची प्रणेतेपासून कंपनी आज एक अग्रगण्य शाश्वत पेपर प्रॉडक्ट सोल्युशन प्रदाता आहे. या कंपनीचे ग्राहक आहेत US, मध्य पूर्व, युरोप, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिका हे ग्राहक समाविष्ट आहेत. 60 पेक्षा जास्त देशातील ग्राहकांसह त्यांच्याकडे जगभरातील पदचिन्ह आहेत. सोशल फॉरेस्ट्री कार्यक्रमाअंतर्गत प्लांट साइट्सपासून 200 किमी परिसरात हिरवळ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा कार्यक्रम पर्यावरणाला हरित करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपजीविकाही प्रदान करते. अनेक कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. कंपनीची स्थापना 1962 मध्ये झाली हे माहीत आहे. या कंपनीचे मार्केट कॅप बघा किती आहे. मार्केट कॅप आहे 8,858 कोटी रुपये एवढे या कंपनीचे मार्केट कॅप आहे. या कंपनीचा PE रेशो आहे 8.90 आहे. या कंपनीचा PE रेशो. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण चांगलं आहे, 1.53 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 21.2 आहे. म्हणजे या कंपनीचा ROC चांगला आहे. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 24.6 म्हणजे ROE पण चांगला आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.43 आहे. प्रॉफिट ग्रोथ थोडं वाढवत आहे. या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत. सेंचुरी टेक्सटाईल आहे, आंध्र पेपर आहे, वेस्ट कोस्ट पेपर आहेत. या कंपन्या सिमिलर आहेत. तर अशा पद्धतीने ही 52 वीक हाय जवळ ट्रेड करणारी एक मिड कॅप कंपनी आहे. फंडामेंटल चांगले आहे त्या कंपनीचे. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर JK पेपर लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या कंपनीच्या शेअरची किंमत आहे 449 रुपये आहे. या 449 रुपयावरून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. बघा या ठिकाणाहून खाली आलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा या लेव्हलपर्यंत गेलेला आहे. 449 या लेव्हलपर्यंत गेला आणि पुन्हा खाली आलेला आहे. म्हणजे 449 ही जी लेव्हल आहे ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करीत आहे. 449 या लेवलवरनं पहिल्यांदा दुसऱ्यांदा हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर तिसऱ्यांदा सुद्धा बघा, तिसऱ्यांदा सुद्धा हा शेअरचा चार्ट
या लेवलवरनं खाली आलेला आहे. म्हणजे 449 एक रेजिस्टन्स आहे. त्या रेजिस्टन्सवरनं 3 वेळा हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि चौथ्यांदा मात्र हा जो रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स या शेअरच्या चार्टने ब्रेक केलेला आहे. म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. हा जो रेजिस्टन्स आहे 449 तो आता सपोर्टचं काम करीत आहे. तर अशा पद्धतीने 3 वेळा हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला शेअरच्या चार्टने किंवा किमतीने टच केलेला आहे आणि त्यामुळे हा रेजिस्टन्स वीक झाला, कमकुवत झालेला आहे आणि त्यामुळे चौथ्या वेळा हा रेजिस्टन्स या शेअरच्या चार्टने ब्रेक केलेला आहे आणि ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने या शेअरच्या जी किंमत चालू आहे ती किंमत आता 522 ही किंमत चालू आहे. हा शेअरचा चार्ट खाली ये जी लेव्हल आहे सपोर्ट आहे, या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर वर गेला तर मिळणारे टार्गेट एवढे त्याच्यामध्ये मिळू शकेल. पण रिटेस्ट करण्यासाठी काही दिवसामध्ये ही कंपनी खाली येणार. तर आता आपण 1 वीक चार्ट पाहूया. पहा 1 वीक चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल की हा 449 हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता चौथ्यांदा हा 449 हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आता ही जी लेवल आहे ही लेवल आता सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर त्याच्यामध्ये मिळणारे टार्गेट एवढे मिळू शकेल. हा जो लो आहे या लोपासून या रेजिस्टन्सपर्यंत एवढं जे अंतर आहे एवढं टार्गेट त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकेल. तर पाहूया काही दिवसांमध्ये हा जो शेअरचा चार्ट आहे हा खाली येईल. म्हणजे रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली येईल आणि खाली येऊन तो जर पुन्हा रिटेस्ट करून वर गेला तर टार्गेट याच्यामध्ये नक्की मिळू शकेल. तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वाट पहा रिटेस्टची आणि रिटेस्ट करून हा वर जातो का पहा आणि नंतर मग एंट्री घ्या. धन्यवाद.